नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण. वेलकम टू मालविका ब्लॉग. आणि मालविका आज संध्याकाळी गेली होती मैत्रिणीच्या पार्लरमध्ये. जसे की तुम्ही बघू शकतात माझ्या पायाची मस्तपैकी अशी ना मशाज चालू आहे. तर हो मंडळी, आज मी माझ्यासाठी नाही का वेळ दिला होता आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी तिच्यासाठी थोडाफार वेळ दिलाच पाहिजे. तर मी आज मस्तपैकी मंडळी आली होती माझ्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये. ॲक्च्युअल काय झालं माहिती का, येत्या काही दिवसात माझं चालणं खूप झालेलं आहे आणि 2-3 महिने झाले माझ्या पायांचं ना दुखणं प्रचंड वाढलेलं आहे. आणि पायांचं दुखणं मंडळी याच्यासाठी वाढलेलं आहे की माझं जी डिलिव्हरी आहे ती सी सेक्शन आहे आणि मी डिलिव्हरी नंतर ना काहीच काळजी घेतलेली नव्हती स्वतःची. मी अगदीच म्हणजे माझं जेव्हा सीझर झालं तेव्हा मी अगदी 4-5 दिवसामध्येच उठून उभी राहिलेली आहे. कारण की माझ्या घरामध्ये माझे मिस्टर आणि मी, बाकी बाळाला बघायला दुसरं कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला गरजेचं होतं की लवकर उठून उभं राहणं. आणि खरं सांगू का, देवाने ती ताकदच दिली होती की स्वतःहून आपण उठून उभं राहावं. तर त्याच्यामुळे माझे म्हणजे तेव्हा मी प्रिकॉशन्स नव्हते घेतले. त्याच्यामुळे माझे आता पाय आणि माझी कंबर आहे ना प्रचंड पेन होतात. तर हे जे मी पेडिक्युअर करायला आली होती हा माझा पहिलाच अनुभव होता. मी आधी कधी पेडिक्युअर केलेलं नाही आहे कारण की मला तशी कधी गरजच पडलेली नव्हती. पण माझ्या मैत्रिणीने मला सजेशन दिलं होतं की तू एकदा पेडिक्युअर करून बघ, कारण खरंच रिलीफ म्हणजे नाही का रिलीफ नक्कीच मिळेल. तर ती अनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मला लावत होती. तर मला त्या प्रोडक्टचे म्हणजे नाही का मला असं काही जानकारी नव्हती कारण की मी कधी केलेलीच नाही आहे ती गोष्ट. पण जसं जसं ती करत होती ना प्रोसिजर तसं तसं मला खरंच रिलीफ होत होतं. छान म्हणजे असं नाही का छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि पायांचं दुखणं जे आहे ना ते खरंच म्हणजे कमीच झालेलं आहे. मी असं म्हणू शकत नाही की एकदम नष्ट झालेलं आहे, पण नाही, खरंच मला रिलीफ वाटत होतं. छान वाटलं मला मस्तपैकी ती. आणि खरंच मनापासून ती मसाज करत होती. तुम्ही बघू शकता, मस्त वाटत होतं मला. आणि शेवटी ना मंडळी तिने असं मस्तपैकी मला असा पॅक वगैरे काहीतरी लावला होता, जे की मला ती बोलली होती की तू 10 मिनटं हा पॅक लावून ये ना, तू बाजूला बस म्हणून. तर मी विचार केला आता 10 मिनटं बसून मी करणार तरी काय आहे. त्याच्यामुळे तर मी विचार केला की चला बाबा आपण हँड वॅक्स तरी करून घेऊयात. ॲक्च्युली काय आहे ना, ज्यांनी कोणी माझी वॉटर पार्कची व्हिडिओ बघितली असेल ना त्याच्यामध्ये ना मी खूप मस्ती केलेली आहे. त्याच्यामुळे माझी बॉडी जी आहे ना पूर्ण टॅन झाली होती, पूर्ण अशी काळवंडलेली होती. म्हणून मी विचार केला की आपण जरा थोडंसं नाही का वॅक्स वगैरे करून घेऊ. आणि माझ्याकडे 10 मिनटं होतेच. त्याच्यामुळे मस्तपैकी मी वॅक्स वगैरे केली. आणि तिने नंतर माझ्या पायाचा जो मास्क लावला होता ना तो काढला आणि मस्त वाटत होतं. मला छान वाटलं, रिलीफ वाटलं मला खूप. तर मंडळी, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा कमेंट्सद्वारे. आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या भावना कमेंट्सद्वारे सुचवा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.